ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, राज्याचा विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये भाताची लागवड केली जाते आणि उत्पादन घेतलं जातं. मात्र बदलतं हवामान म्हणूया किंवा इतर काही कारणं आहेत, त्याचबरोबर भात पिकावर होणाऱ्या विविध किडींचा प्रादुर्भाव यामुळे बऱ्याचदा उत्पादनामध्ये घट होते आणि मग अशा वेळेस शेतकरी चिंतेत येतो, त्यांचं उत्पादन आणि उत्पन्न सुद्धा घटतं. मग अशा वेळेस भात पिकावर येणाऱ्या किडींचा जो प्रादुर्भाव आहे तो कसा ओळखावा, त्याचं नुकसान कशा पद्धतीने होतं किंवा केलं जाते, त्या नुकसानीची पातळी ओळखून त्याचं व्यवस्थापन कसं करावं, एकंदरीतच या किडींचा जो प्रादुर्भाव आहे तो रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं उपाययोजना केल्या पाहिजेत, याच विषयाच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे जिल्हा रत्नागिरी दापोली येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मकरंद करमरकर सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, आज आपण भात पिकावरील वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने होतो आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी जाणून घेणार आहोत. पण आपण आता सद्यस्थिती पाहिली तर भात पिकाविषयी तुम्ही काय सांगाल? आता या वर्षीचं आपण जर बघितलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी जो नियमित पाऊस आपल्याकडे पडतो त्याला उशिराने सुरुवात झालेली आहे. साहजिकच भात पिकाची जी लावणी आहे ती अजूनपर्यंत सुद्धा चालू आहे आणि साधारण ऑगस्टचा पहिला आठवडा किंवा पहिले 15 पर्यंत ही लावणी चालू शकते. आत्ता जो पाऊस पडतोय तो अतिशय व्यवस्थित पाऊस आहे, त्याच्यामुळे सध्या तरी भात पिकावर कोणत्याही प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येणार नाही. परंतु यानंतर साधारण 30 ते 40 दिवसानंतर म्हणजे साधारण 40 दिवसानंतर भात पिकामध्ये ज्या वेळेला फुटव्यांची अवस्था असते, त्याच्यानंतर आणखीन पुढे पोटरीची अवस्था असते, त्यावेळेला समजा जर ढगाळ वातावरण असलं किंवा ऊन असलं, पावसाची जर उघडीप असली तर अशा वेळेला भातावर पिवळा खोडकिडा असेल, लष्करी अळी असेल, निळे भुंगेरे असेल किंवा तपकिरी तुडतुडे असेल, यासारख्या किडींचा फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे लावणी झाल्यानंतर पुढे साधारण 30 ते 40 दिवस आणि पीक पोटरीवर येईपर्यंत शेतकरी बंधूंनी अतिशय चांगल्या प्रकारे शेतामध्ये जाऊन त्याचं निरीक्षण करणं आणि आपल्या पिकावर कुठली कीड आहे किंवा नाही याची खात्री करणं हे अतिशय आवश्यक आहे. भात हा फार अतिशय महत्त्वाचा अन्नपदार्थाचा घटक आहे आणि मला वाटतं मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव जाणवतो आणि त्यामुळे नुकसान सुद्धा खूप होतं. पण प्रामुख्यानं आपण विचार केला, जसं तुम्ही सांगितलात वेगवेगळ्या किडी, तर त्यामध्ये खोडकीड जे आहे त्या खोडकिडीचा प्रादुर्भाव कसा ओळखला पाहिजे? आता खोडकीड जर आपण बघितली तर साधारण त्याची मादी जी असते ती पिवळसर नारिंगी रंगाची असते आणि सहज ओळखायचं म्हणजे तिच्या पुढच्या पंखावर आपल्याला एक काळा ठिपका दिसतो. त्याचबरोबर त्या मादीने जी शेतामध्ये अंडी घालते तिची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते की पानाच्या टोकाकडे अंडी पुंजक्याने घातली जातात आणि ती सगळी जी अंडी असतात ती पूर्णपणे नारिंगी रंगाने आच्छादलेली असतात, नारिंगी रंगाने झाकलेली असतात. त्याच्यामुळे आपण जर शेतामध्ये गेलो तर आपल्याला सहज लक्षात येतं की या आपल्या शेतामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव आहे. आता या किडीची अळी अवस्था जी असते ती पिकाचं नुकसान करते. रोपवाटिकेमध्ये असेल किंवा पिकाच्या वेगवेगळ्या अवस्था असेल, म्हणजे फुटव्यांची अवस्था असेल, पीक पोटरीची येण्याची अवस्था असेल, या सगळ्या अवस्थांमध्ये या किडीचा आपल्याला शेतामध्ये प्रादुर्भाव आढळून येतो. आता या किडीमुळे काय होतं की ज्या वेळेला कीड अंड्यातून बाहेर पडते, सुरुवातीची अवस्था असते त्यावेळेला जी कोवळी पानं असतात त्या पानांवरती आपली उपजीविका करते. त्याच्यानंतर ती खालच्या बाजूला येते आणि मग खोडाला छिद्र पाडून जो आतला भाग असतो तो पूर्णपणे खाऊन टाकते. यामुळे काय होतं की एक विशिष्ट प्रकारची लक्षणं आपल्याला शेतामध्ये दिसतात. म्हणजे ज्या वेळेला पीक आपलं फुटव्यांच्या अवस्थेला असेल आणि आतला सगळा भाग ज्या वेळेला ती कीड खाते तेव्हा जो मधला जो भाग असतो तो पूर्णपणे
सुकलेला दिसतो त्याला आपण गाभामर असं म्हणतो. बरं. आणि ज्या वेळेला पीक तुमचं पोटरीच्या अवस्थेमध्ये असेल त्यावेळेला काय होतं की लोंबी पूर्णपणे बाहेर येत नाही आणि मग दाणे न भरलेली लोंब अर्धवट बाहेर पडते, पांढऱ्या पिसीसारखी ती दिसते, त्याला आपण पळींज म्हणतो. म्हणजे या किडीच्या प्रादुर्भावामुळे ही दोन विशिष्ट लक्षणं आहेत की ज्याला आपण गाभावर म्हणतो आणि पांढरं पीस किंवा पळींज म्हणतो. की अशी लक्षणं ज्यावेळेला आपल्या शेतामध्ये दिसतात त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपल्या शेतामध्ये खोडकिडीचा हा प्रादुर्भाव झालेला आहे. आणि त्याचं नुकसान खूप मोठ्या नुकसान प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नुकसान लक्षात येत नाही, कारण आपण बघितलं की खोडकिडीची जी अळी असते ती खोडामध्ये नुकसान करते. त्याच्यामुळे ज्यावेळेला तिची लक्षणं दिसतात त्यावेळेला शेतकऱ्यांच्या लक्षात येतं, तोपर्यंत तिने नुकसान केलेलं असतं. बरं. मग या खोडकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? आता व्यवस्थापनाचं जर आपण बघितलं तर कुठलीही एखादी पद्धत वापरून या किडीचं आपण व्यवस्थापन करणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे एकात्मिक पद्धत जी आपण म्हणतो, एकात्मिक कीड व्यवस्थापन, त्याच्यामध्ये जे निरनिराळे घटक येतात त्यांचा आपण वापर करायचा. आता आपण बघितलं की या किडीची जी मादी आहे ती अंडी पुंजक्यामध्ये घालते. तर समजा आपण एक अंडीपुंज नष्ट केला तर साधारण 200-300 अळ्या आपण नष्ट करू शकतो. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी ती जी अंडीपुंज आहेत ते नष्ट करावेत. लागवड केल्यानंतर शेतामध्ये कामगंध सापळे असतील ते साधारण 20 सापळे प्रति हेक्टरी किंवा प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. आता हे जे सापळे आहेत, म्हणजे कामगंध सापळा असेल किंवा प्रकाश सापळे असेल, याचा दोनही प्रकारे उपयोग होतो की किडीचं नियंत्रण होतं. त्याचबरोबर जे एक सर्वेक्षण आपण म्हणतो की जो मॉनिटरिंग म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा ह्या सापळ्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. की या सापळ्यांमध्ये ज्यावेळेला आपल्याला ते नर किंवा मादी आकर्षलेले दिसतात त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपल्या शेतामध्ये किंवा शेताच्या आजूबाजूला या किडीचा प्रादुर्भाव आहे. मग त्यानंतर आपण शेतामध्ये कुठलीही कीटकनाशकांचा वापर आपण करू शकतो. याचबरोबर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जो वैभव विळा विकसित केलेला आहे त्या वैभव विळ्याने जर आपण कापणी केली तर जमिनीच्या लगत त्याची कापणी होते आणि मग अळीला लपायला जागा शिल्लक राहत नाही. किंवा भात पिकाची कापणी झाली की भात शेताची खोल नांगरट केली आपण तर ती जी धसकटं असतात ती उघडी पडतात, त्याच्यामध्ये अळ्या असतात त्या उघड्या पडतात आणि मग प्रादुर्भाव त्या किडीचा येतो आपोआप नष्ट होतो. त्याचबरोबर आपण जो जैविक कीड नियंत्रण म्हणतो त्याच्यामध्ये ट्रायकोग्रामा जॅपोनिकम ही एक परोपजीवी कीटक आहे आणि ह्या कीटकांची समजा आपण 1,00,000 प्रौढ जर शेतामध्ये सोडले तर ते जे कीटक असतात ते या खोडकिडीच्या अंड्यांवर आपली उपजीविका करतात आणि पर्यायाने आपण या किडीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. यानंतर एक सुरळीतील अळी, ही अळी कशी आहे, त्याची ओळख कशी पटवावी आणि त्याचं सुद्धा कशा पद्धतीने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं? आता ही जी कीड आहे मी सुरळीतली अळी ही काही वर्षापासून आपल्याकडे त्या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी व्हायला लागलेला आहे. आता ही जर कीड आपण बघितली तर तिचा पतंग हा लहानसर नाजूक आणि दुधाळ पांढरट रंगाचा असतो आणि त्याच्या पंखावर काळे काळे सगळीकडे ठिपके असतात. त्याची अळी जर बघितली तर साधारण फिकट हिरवट रंगाची असते आणि या किडीची नुकसान करण्याची एक ठराविक पद्धत आहे. म्हणजे ज्यावेळेला पानं कोवळी असतात त्यावेळेला ही अळी पानांचे लहान लहान तुकडे करते आणि त्याची एक सुरळी म्हणजे ज्याला आपण गुंडाळी म्हणतो ती गुंडाळी तयार करते. त्या गुंडाळीमध्ये ती राहते आणि पूर्ण दिवसभर ती अळी त्या सुरळीमध्ये लपून राहते आणि रात्रीच्या वेळेला त्याच्यातून बाहेर पडते आणि पानांवरचं जे हरितद्रव्य असतं ते खरवडून खाते. परिणामी काय होतं की ज्यावेळेला हरितद्रव्याची कमतरता होते पानं पांढरी पडतात, पांढरे चट्टे येतात आणि एकूणच वाढ थांबते आणि रोप हे निस्तेज होतं. अशा पद्धतीने ही सुरळीतली अळी जी आहे ती पिकाचं नुकसान करते. सर, मग या सुरळीतील अळीचं सुद्धा व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि कसं केलं पाहिजे व्यवस्थापन? या किडीचं व्यवस्थापन करायला अतिशय सोपी पद्धत आहे की आपण बघितलं की त्या ज्या सुरळे असतात त्या पानांच्या टोकाला चिकटलेल्या असतात किंवा शेतामध्ये खाली पडलेल्या असतात. तर एकच गोष्ट करायची शेतकरी बंधूंनी की सुरुवातीला भात खाचरामध्ये पाणी साठवून ठेवायचं आणि भात पिकावरून जिथे आपल्याला प्रादुर्भाव आढळेल त्या भात पिकावरून एक दोर असा ओढत न्यायचा की ज्या योगे त्या ज्या सुरळ्या असतात त्या सगळ्या पाण्यात पडतात खाली आणि नंतर थोड्या वेळाने एका कोपऱ्यातून पाणी सोडून द्यायचं. म्हणजे ज्या योगे त्या सुरळी त्याच्यामध्ये असलेल्या अळ्या हे संपूर्णपणे शेतातून बाहेर जातात. या व्यतिरिक्त समजा आपल्याला कीटकनाशकाचा वापर करावा लागला तर फेंतोएट म्हणून एक कीटकनाशक आहे, ते साधारण 1000 मिली प्रति 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची जर आपण फवारणी केली तर या किडीचा आपण प्रादुर्भाव रोखू शकतो. आमची माती आमची माणसं. सर, यानंतर आणखीन एक भुंगे, निळे भुंगेरे किंवा भुंगे, तर ते सुद्धा कशा पद्धतीनं नुकसान पोहोचवतात आणि त्याचं कसं व्यवस्थापन केलं पाहिजे? आता ही जी कीड आहे निळे भुंगेरे हे फार पूर्वी आपण दुय्यम कीड म्हणतो या स्वरूपात होती. ही काही मुख्य कीड नव्हती, पण गेली काही वर्ष या किडीचा प्रादुर्भाव सुद्धा
कोकणामध्ये आपल्याला आढळून येतो. विशिष्ट जिथे भात कचऱ्यामध्ये पाणी साठून राहतं या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला नेहमी आढळून येतो. नावाप्रमाणेच हे जे भुंगे असतात ते चमकणाऱ्या निळ्या रंगाचे असतात आणि या किडीची प्रौढ भुंगा आणि अळी असं दोनही नुकसान करतात. प्रौढ भुंगा जो असतो तो पानाच्या बाहेरच्या बाजूने हरितद्रव्य खातो आणि अळी जी असते ती आतल्या बाजूने हरितद्रव्य खाते. परिणामी काय होतं की पानांवर पांढरे समांतर रेषा दिसतात आणि त्या कालांतराने त्याचे चट्ट्यामध्ये रूपांतर होतं. आणखीन काही कालावधी गेला की हे जे चट्टे आहेत ते तपकिरी होतात, म्हणजे थोडक्यात जळल्यासारखे होतात आणि संपूर्ण जे पीक आहे, संपूर्ण भातशेत आहे ते आपल्याला जळल्यासारखं दिसतं. आता या किडीचा जो प्रादुर्भाव आहे साधारण तेव्हा ज्या वेळेला आपलं भात पीक फुटव्यांच्या अवस्थेमध्ये असतं किंवा पोटरी अवस्था येण्यापूर्वी या किडीचा प्रादुर्भाव होतो आणि परिणामी काय होतं की नंतरच्या अवस्थेमध्ये लोंब्या येण्याची जी स्थिती असते त्याच्या अगोदर पूर्णपणे शेत जळाल्यामुळे त्याचा साहजिकच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. मग याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? आता मी सांगितलं की ह्या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो विशेषतः जिथे भातामध्ये पाणी साठून राहतं, म्हणजे जिथे आपण वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणतो तिथे हमखास या किडीचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी एक खबरदारी घ्यायला पाहिजे की आपल्या भात कचऱ्यामध्ये खूप जास्त दिवस पाणी साठून राहणार नाही, पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल, ही एक गोष्ट करावी. दुसरी गोष्ट, अनेक इतर वनस्पती आहेत, भात सोडून इतर अनेक वनस्पतींवर या किडीची उपजीविका होते, ज्याच्यामध्ये कसई एक आहे, धूर आहे, नंतर चिमणचारा आहे किंवा अगदी रानटी, नाचणी आहे. ही पिकं जर समजा तुमच्या भात पिकाच्या आजूबाजूला असतील, विशेषतः बांधावर अशी काही पिकं असतात आणि साहजिकच या पिकांवर या किडींची उपजीविका होते. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी एक विशेष काळजी घ्यावी की आपले जे बांध असतील त्याच्यावर अशा पद्धतीच्या वनस्पती वाढणार नाहीत. विशेषतः जी विविध प्रकारची गवतं आहेत सांगितली की धूर असेल, चिमणचारा असेल, ती नष्ट करावीत आणि यानंतर ज्या वेळेला आवश्यकता वाटेल तेव्हा क्विनॉल-फॉस असेल किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन असेल यांची जी शिफारस केलेली मात्रा आहे याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर या किडीचं आपण नियंत्रण करू शकतो. यानंतर सुद्धा आणखीन सुद्धा बऱ्याच किडी आहेत, तर यामध्ये गादमाशी, आता हा किडीचा कोणता प्रकार आहे आणि त्याचा सुद्धा प्रादुर्भाव कशा पद्धतीने शेतकऱ्यावर त्याचं नुकसान जे आहे ते सहन करावं लागतं? तर गाद माशी ही माशी वर्गातली एक कीड आहे. तिचं बघितलं तर आपण पाय लांब असतात, तांबूस रंगाची मादी असते, पिवळस रंगाचा तिचा नर असतो आणि साधारण डासासारखी ती दिसायला असते आणि तिची अळी अवस्था जी असते तिला पाय नसतात आणि ती तांबूस रंगाची असते आणि ती प्रत्यक्ष पिकाचं नुकसान करते. आता ही जी कीड आहे म्हणजे गाद माशी, हे ना आपण शास्त्रीय भाषेत एंडेमिक पेस्ट म्हणतो. म्हणजे ती विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या विशिष्ट भागामध्ये त्या किडीचा प्रादुर्भाव होतो. आपण जर कोकणचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही भाग असा आहे की जिथे दरवर्षी या किडीचा आपल्याला प्रादुर्भाव आढळून येतो. या किडीचं नुकसान करण्याची पद्धत एक विशिष्ट आहे. अळी खोड पोखरते आणि जिथे जो वाढणारा अंकुर असतो तिथे जाऊन तो अंकुराचा जो भाग आहे तो कुरतळला जातो. या अळीच्या लाळेमध्ये एक सिसिंडोजिन नावाचं एक विशिष्ट रसायन आहे. त्या रसायनामुळे त्या अंकुराच्या कडेला अशी गाठ तयार होते आणि संपूर्ण जे पातं आहे ते आपली कांद्याची पात असते तशी त्याची नळी तयार होते आणि आपण त्याला गाद किंवा पोंगा किंवा नळी म्हणतो, म्हणून त्या ह्याला गादमाशी हे असं नाव पडलेलं आहे. मग गादमाशीचं जे व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करावं? तर गादमाशीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपली जी लागवड आहे, शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की साधारण आजूबाजूचे जे शेतकरी असतील त्यांनी लागवड एकाच वेळेला एकाच टप्प्यात करावी, म्हणजे विशिष्ट पिकाची जी अवस्था असते ती सुद्धा एकाच वेळेला येते. या किडीची वाढ जसं आपण निळे भुंगऱ्यांचं बघितलं की इतर वनस्पती असतात तसं देवभान म्हणून एक विशिष्ट गवत आहे, ते ऑफ सीझनमध्ये वाढतं आणि त्या ऑफ सीझनमध्ये ज्या वेळेला भात नसतं त्यावेळेला ह्या देवभानावर ही माशी आपली उपजीविका करते. ते अशा पद्धतीचं तण असेल त्याचा नष्ट करावा किंवा नत्र खताचा वापर जो आहे तो शिफारस केलेली मात्रा असेल त्या प्रमाणातच करावा. आणि या व्यतिरिक्त ज्या वेळेला तुमची आर्थिक नुकसान पातळी ओलांडेल तेव्हा विविध कीटकनाशक आहेत की क्लोरपायरिफॉस आहे किंवा थायमेथॉक्झम आहे, यासारख्या कीटकनाशकांचा वापर करून या किडीचं आपण नियंत्रण करू शकतो. ज्या वेळेला आपण एखादी कीड आपल्या शेतामध्ये येते तर योग्य वेळेला जर आपण तिचा प्रादुर्भाव ओळखला नाही आणि योग्य वेळेला जर आपण नियंत्रण केलं नाही तर त्या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो वाढत जातो आणि कालांतराने शेतकऱ्याचं नुकसान होतं. आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर
आपण जरी उपाययोजना केल्या तरी मग त्याचा फारसा उपयोग होत नाही किंवा कारण आधीच त्या किडीने शेताचं नुकसान केलेलं असतं. आता ह्या वेगवेगळ्या किडी आणि त्यांचा प्रादुर्भाव व्यवस्थापन तुम्ही सांगितलं. या व्यतिरिक्त भविष्यामध्ये भात पिकावर आणखी कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो? आता मी मगाशी सांगितलं सुरुवातीला की साधारण एक 30-40 दिवसानंतर भाताची लागवडीनंतर फुटव्यांची अवस्था असते, त्याच्यानंतर पोटरीची अवस्था असते. आत्ता जो पाऊस पडतोय हा नियमित आहे, त्याचं वेल डिस्ट्रीब्युशन म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणतो त्या पद्धतीने पाऊस आहे. परंतु समजा भविष्यामध्ये की ढगाळ वातावरण असेल की पावसाची उघडीप असेल, ऊन पडलेलं असेल, तर अशा कालावधीमध्ये लष्करी अळी जी आहे तिचा हमखास प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर जिथे भात कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठून राहतं अशा ठिकाणी तपकिरी तुडतुडे ही एक आणखीन भातावरची कीड आहे. तर ह्या 2 किडींचा भविष्यामध्ये नक्की प्रादुर्भाव होण्याची शक्यता असेल. अच्छा, मग यामध्ये तुम्ही ज्या आता किडी सांगितल्या जसं लष्करी अळी, तर त्या लष्करी अळीचं सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात भात पिकावर होतो, तर तो कशा पद्धतीने होतो, त्यामुळे किती नुकसान होतं शेतकऱ्यांचं? आता लष्करी अळी म्हणजे नावच तिचं ज्या पद्धतीने आहे की ज्याप्रमाणे लष्कर सामूहिकपणे हल्ला करतं तशा पद्धतीने शेतावर किंवा भात पिकावर हल्ला करण्याची या किडीची पद्धत आहे. या किडीचा पतंग बघितला तर आपण तपकिरी रंगाचा पतंग मध्यम आकाराचा असतो. अळी सुरुवातीला हिरवट रंगाची असते, नंतर ती करड्या रंगाची होते. आणि ह्या अळीची एक विशिष्ट सवय आहे की दिवसा ही अळी जमिनीमध्ये किंवा भाताच्या चुडामध्ये लपून राहते आणि संध्याकाळी रात्री पिकावरती हल्ला करते. सुरुवातीला जर आपण बघितलं तर अळी पानाचा भाग जो असतो तो कडेकडून मध्य शिरेकडे म्हणजे विशिष्ट पद्धतीने ते पानाचं नुकसान करते की आपण त्या पद्धतीचं नुकसान जर बघितलं तर लगेच आपल्या लक्ष येईल की हा जो प्रादुर्भाव आहे तो लष्करी अळीने केलेला आहे. कारण तिची जी खाण्याची पद्धत आहे ती सुरुवातीला ती कडेचा भाग पानाचा पोखरते किंवा कुरतडते आणि मध्य शिरेकडे ती नुकसान करत येते. आपण जर रोपवाटिकेमध्ये बघितलं तर कित्येक वेळेला आपल्याला साबुदाण्याच्या आकाराच्या हिरवट काळ्या रंगाचे असे दाणे पडलेले दिसतात, तर ती या अळीची विष्ठा असते. म्हणजे त्यावरून आपण ओळखू शकतो की या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. कारण कित्येक वेळेला असं होतं की ही कीड दिवसा भात चुडामध्ये किंवा जमिनीत लपून राहते आणि सकाळी शेतकरी जेव्हा शेतामध्ये बघतात तेव्हा पानं खाल्लेली असतात किंवा आणखीन काही नुकसान झालेलं असतं आणि त्याच्या लक्षात येत नाही. पण ज्यावेळेला तुम्हाला तिथे असे साबुदाण्याच्या आकाराची त्याची विष्ठा दिसेल तेव्हा नक्की लक्षात घ्यायचं आपण की आपल्या शेतामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. आता ही कीड जी आहे ती रोपवाटीमध्ये येते किंवा भाताच्या सगळ्या अवस्थांमध्ये म्हणजे पोटरीची अवस्था असेल, टिलरिंग स्टेज फुटव्यांची अवस्था असेल किंवा अगदी भात कापणीची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला सुद्धा या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. आणि त्यावेळेला जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर ते लोंबीतले दाणे खाते आणि त्या व्यतिरिक्त आपल्या ज्या लोंब्या असतात त्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. कारण त्या लोंब्या ज्या असतात त्या कापून इतस्ततः खाली खूप पडतात. म्हणजे प्रत्यक्ष खाण्यामुळे नुकसान जेवढं होत नाही त्याच्यापेक्षा जास्त नुकसान लोंब्या तोडल्यामुळे होतं. आणि मी सांगितलं की सामूहिक हल्ला करण्याची सवय असल्यामुळे की कमी कालावधीमध्ये पिकाचं खूप मोठ्या प्रमाणावर या किडीमुळे नुकसान होतं. तर मग याचं व्यवस्थापन करताना काही वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांनी करायला हवं का? आता सुरुवातीला जर रोपवाटिकेमध्ये जर समजा ती कीड आली म्हणजे जेव्हा नर्सरी स्टेज असते त्यावेळेला समजा कीड आली तर एक आपण उपाययोजना सुचवलेली आहे की त्या रोपवाटिकेच्या कडेला एक चर खणून त्याच्यामध्ये जर आपण कीटकनाशक पाणी भरून ठेवलं तर त्या एका रोपवाटिकेकडून दुसरीकडे त्यांना जाता येत नाही. म्हणजे आपण त्याला अडथळा निर्माण करतो. या व्यतिरिक्त या किडीची सुद्धा अंडी घालायची जी पद्धत आहे ती अंडी जी आहे ती अंडीपुंजामध्ये घालते. म्हणजे एका अंडीपुंजात 50-60 त्याच्यापेक्षा जास्त अंडी असतात. त्याच्यामुळे ते जे अंडीपुंज आहेत ते गोळा करून नष्ट करायचे. या किडीचा प्रादुर्भावसुद्धा अन्य तणांवर होतं. त्याच्यामुळे बांधावर असणारी जी इतर तण आहे किंवा गवत आहे हे स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. या किडीची जी कोशावस्था आहे ही विशेषतः जमिनीमध्ये असते. त्याच्यामुळे भात पिकाची कापणी झाली की लगेच आपण खोल नांगरणी करावी ज्यायोगे पुढच्या हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येणार नाही. या व्यतिरिक्त कीटकनाशकांचा जो वापर आहे त्याच्यामध्ये लॅम्बडा सायालिथ्रिन आहे किंवा क्लोरपायरिफॉस आहे यासारखी कीटकनाशकं वापरून आपण या किडीचं नियंत्रण करू शकतो. आमची माती आमची माणसं. हे झालं लष्करी अळीचं. तुम्ही आणखीन तपकिरी तुडतुडे म्हणालात मगाशी, तर हे तपकिरी तुडतुडे आहेत ते कसे असतात, म्हणजे त्यांची ओळख कशी असते आणि ते कशा पद्धतीने नुकसान पोहोचवतात? आता हे तपकिरी तुडतुडे जर आपण बघितलं तर रंग तर त्यांचा तपकिरी असणारच नावाप्रमाणेच.
आणि विशिष्ट लहान आपण त्रिकोणी आकाराचे आणि पाचरीसारखे, म्हणजे आपण पाचर सगळ्यांना माहिती आहे, तर ते पाचरीच्या आकाराचे त्रिकोणी अशा पद्धतीचे ते असतात. तर पिलं आणि हे तुडतुडे आपण जर बघितलं त्या भात पिकावर तर असे तिरकस धावताना आपल्याला दिसतात. अच्छा. आणि विशेषतः भाताचं जे खोड आहे आणि त्या खोडाचा जो बुंधा आहे इथे या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. आता ह्याच्यातली पिलं असतील किंवा हे तुडतुडे असतील हे त्या भातामधून रस शोषून घेतात, परिणामी पानं पिवळी पडतात. आणि खूप मोठ्या प्रमाणावर जर प्रादुर्भाव असला तर शेतामध्ये एक विशिष्ट प्रकार आहे असा गोलाकार पद्धतीने काही भाग, ठराविक भाग हा पूर्णपणे जळल्यासारखा दिसतो. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये आपण हॉपर बर्न म्हणतो. म्हणजे आपण दुरून जरी बघितलं तरी शेतामध्ये आपल्याला दिसेल की एखादा मधला भाग असा गोलाकार पद्धतीने पूर्णपणे भाग तो जळलेला गेलेला आहे, म्हणजे आपण पूर्णपणे पिवळा पडलेला आहे. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्या शेतामध्ये या तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे. आता ज्या वेळेला अशा मोठ्या पद्धतीने प्रादुर्भाव होतो, पूर्णपणे भात पीक जळून जातं, वाळून जातं, परिणामी त्याच्यावर लोंब्या येत नाहीत. समजा लोंब्या आल्याच जरी तर त्याच्यात दाणे, पोचचे दाणे असतात, लोंब्या पूर्णपणे भरत नाहीत आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं. आणि विशेषतः ही कीड जिथे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, भात कचऱ्यामध्ये भरपूर पाणी साठून राहतं, खूप जास्त दिवसांपर्यंत जिथे पाणी साठून राहतं, तर त्यावेळेला या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. कारण ज्यावेळेला रिलेटिव्ह ह्युमिडिटी किंवा ते ठराविक जे मायक्रो क्लायमेट आहे ते जर विशिष्ट तयार झालं तर या किडीचा तिथे नक्की प्रादुर्भाव होतो. अच्छा, मग या तपकिरी तुडतुड्यांचं व्यवस्थापन कसं करावं शेतकऱ्यांनी? याच्यासाठी भात पिकाची जी लागवड आहे ती आपण जी शिफारस केलेली अंतर आहे, म्हणजे 20x15, म्हणजे 2 ओळीतलं जे अंतर आहे ते 20 सेंटीमीटर ठेवायचं, 2 चुडातलं अंतर आहे ते 15 सेंटीमीटर ठेवायचं. याचं कारण असं आहे की ज्यावेळेला आपण घट्ट लागवड करतो, तसं मी सांगितलं की ते विशिष्ट मायक्रो क्लायमेट आहे हे त्याला तयार होतं, म्हणजे पुरेशी खेळती हवा राहत नाहीत. त्याच्यामुळे जे शिफारस केलेलं अंतर आहे 20x15 त्या ह्याच्यावर त्याची लागवड करावी. नंतर नत्र खताचा जो वापर आहे, म्हणजे विशेषतः युरियाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर कधी कधी शेतकरी करतात. त्याच्यामुळे काय होतं की ही जी पिकाची जी वाढ आहे, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पर्टिक्युलरली, ही खूप मोठ्या प्रमाणावर होते. हिरवीगार आपलं शेत दिसतं, बघायला आपल्याला चांगलं वाटतं, पण ज्यावेळेला हिरवगार जास्त शेत असतं त्यावेळेला अशा ज्या काही रसशोषक किडी आहेत त्या पण फार मोठ्या प्रमाणावर तिथे आकर्षित जातात. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी काळजी घेणं आवश्यक आहे की जेव्हा आपण खतांचा वापर करतो तर तो शिफारस केलेली खतं आहेत त्यांच्या संतुलित मात्रा जी आहेत त्या प्रमाणावरच वापर करावा. विशेषतः जी नायट्रोजनची खतं, नत्रयुक्त खतं आहेत त्यांचा अवाजवी जास्त वापर केला तर या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलोय सर. या सगळ्या किडींव्यतिरिक्त सुद्धा आणखीन कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो का भात पिकावर? या व्यतिरिक्त पाने गुंडाळणारी अळी आहे किंवा लोंबीवरील ढेकण्या, अशा ह्या 2 किडी आहेत. आता पानं गुंडाळणारी जी अळी आहे ती नावाप्रमाणेच अळी जी असते ती पानाच्या दोन्ही कडा ज्या असतात त्या तिच्या तोंडातून जो एक द्रव्य असतो त्याने गुंडाळून घेते. म्हणजे आपण जर नीट बघितलं शेतामध्ये ज्या वेळेला किडीचा प्रादुर्भाव चालू असेल तर जसे आपण मशीनवर टाके घालतो अशा पद्धतीने ते टाके घातलेले असतात आणि पूर्णपणे पानाची गुंडाळी केलेली असते. ती त्या गुंडाळीमध्ये आत राहते आणि आतला भाग सगळं खरवडून खाते. पर्यायाने भात पिकावर पांढरे चट्टे दिसतात, पिकाची वाढ नीट होत नाही आणि परिणामी त्याचं नुकसान होतं. त्याचबरोबर दुसरी जी कीड आहे की लोंबीवरील ढेकण्या, या किडीचा प्रौढ आणि त्याची जी पिलं असतात ही कीड विशेषतः ज्यावेळेला दाणे भरण्याची अवस्था असते, म्हणजे आपण दुधाळ म्हणतो, आपण मिल्की स्टेज म्हणतो त्याच्या भाताची, त्यावेळेला एक छिद्र पाडतात आणि आतला दाण्यामधला जे दाणे वाढत असतात, म्हणजे दुधाळ अवस्थेत असतात, त्यातला आतला रस शोषून घेतात आणि त्याच्यामुळे काय होतं की ते दाणे जे असतात ते पोचे राहतात. म्हणजे लोंब असते परंतु कित्येक वेळेला आपल्याला असं होतं की दाणे पोचे आहेत, आत त्यात भरलेलं काही नसतं आणि नंतर जेव्हा आपण बघतो तेव्हा एक लहान सूक्ष्म छिद्र तिथे दिसेल आणि त्याच्या बाजूला काळपट तपकिरी रंगाचा ठिपका तिथे वाढलेला असतो. तर अशा पद्धतीने या किडीमुळे प्रत्यक्ष दाण्यांचं नुकसान होतं आणि लोंबी तर आपल्या शेतात असतात परंतु प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण त्याचं हार्वेस्टिंग करतो त्यावेळेला ते दाणे पूर्णपणे भरलेले नसतात. अशा पद्धतीने पाने गुंडाळणारी अळी असेल किंवा लोंबीवरील ढेकण्या असेल, या सुद्धा महत्त्वाच्या किडी आहेत, त्या सुद्धा भात पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणावर करतात. आणि भात असं पीक आहे की त्याची पहिली रोपं तयार करावी लागतात, त्याची नंतर लावणी करावी लागते, ती प्रक्रिया सुद्धा खूप मोठी आणि व्यवस्थित करावी लागते. यामध्ये जसं वेगवेगळ्या किडी सांगितलं तसंच खेकडे आहे असो किंवा मग उंदीर, त्यांचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये किंवा त्रास होतो, तर त्याविषयी काय सांगाल का? आता खेकड्यांचा जो प्रादुर्भाव आहे तो विशिष्ट
सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला रोपवाटिकेमध्ये भात पीक असतं किंवा अगदी लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या वेळेला खेकड्यांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर होतो. खेकडे आपल्याला माहिती आहे की जे भात ची रोपं असतात ती चावतात आणि आपल्या बेळामध्ये नेऊन ठेवतात. त्याच्यामुळे कित्येक वेळेला असं होतं की रोपवाटिकेतली जी रोपं आहेत त्यांची संख्या खूप कमी होते. काही वेळेला ज्या वेळेला खेकड्यांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असेल तेव्हा शेतकऱ्यांना काही वेळेला परत भात पिकाची पेरणी करण्याची सुद्धा वेळ येते आणि या पद्धतीने ते पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. सर, एकूणच आपण पाहिलं तर या वेगवेगळ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. ती नुकसानीची पातळी सुद्धा खूप मोठी असते. मग शेतकऱ्यांनी या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकत्रितपणे कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं पाहिजे? आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठल्याही किडींच्या बाबतीत ज्यावेळेला आपण व्यवस्थापन म्हणतो त्यावेळेला एखादी कीड ज्यावेळेला आपल्या शेतात दिसते तेव्हा लगेच त्याची उपाययोजना करणं हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होत नाही. त्याच्यासाठी प्रत्येक किडींची अशी एक आर्थिक नुकसान पातळी ठरवलेली असते. म्हणजे पिवळा खोडकिडा आपण घेतला तर समजा एक अंडीपुंज प्रति चौरस मीटरमध्ये समजा आपल्याला आढळला किंवा आपण जे कामसगंध सापळे लावतो त्या सापळ्यामध्ये साधारण 35 किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याचे जे प्रौढ आहेत ते एका सापळ्यामध्ये एका आठवड्यात आढळले तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेली आहे. अशी प्रत्येक किडींच्या बाबतीत एक पातळी ठरवलेली आहे. समजा आपण तपकिरी तुडतुडे घेतले तर 10 तुडतुडे एका चुडामध्ये असेल किंवा लष्करी अळी असेल तर 4 ते 5 अळ्या प्रति चौरस मीटर. कारण जोपर्यंत कीड आर्थिक नुकसान पातळी गाठत नाही तोपर्यंत उपाययोजना केल्या तर त्या आर्थिकदृष्ट्या योग्य होत नाहीत. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी शेतामध्ये नियमितपणे जाऊन पिकांचं सर्वेक्षण करणं त्याची पाहणी करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आपल्या पिकाची अवस्था कशी आहे, आपल्या पिकामध्ये कोणत्या प्रकारची किडीचं लक्षण दिसत आहे का, त्याची पातळी कुठली आहे हे ओळखून मग आपण त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं अशा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव ओळखून त्या किडींची ओळख पटवून आपण जर उपाययोजना केल्या तर जे उत्पादन घटणारं आहे ते थांबू शकतं आणि उत्पादनामध्ये आपल्या निश्चितच वाढ होऊ शकते. आणि याबद्दल अतिशय छान माहिती आज आपल्याला सरांनी दिली आहे. सर, तुम्ही इथे आज आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.